आज आपण बनवणार आहे बेसन। तर चला आता बेसन कसं बनवायचं ते बघूया। बेसन बनवण्यासाठी एक छोटा प्याज घेतला, 5-7 मिरच्या घेतल्या आणि हे लसणच्या पाकळ्या घेतल्या। हे लसणाच्या पाकळ्या बी काटून झाल्या। आता प्याज काटून घेऊ आपण। हे बघा आता आपला कांदा बी काटून झाला। मिरची आपण आता काटून घेऊ। मिरची अशी बारीक कट करून घेते मी। हे बघा काटून झाली। आता मिरची आणि लसूण आणि प्याज पण काटून झाला आपला। बेसन मी अर्धी कटोरी घेतलं। आता आपण हे असं मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी टाकून घेते आणि असं मिक्स करून घेते। याच्या सगळ्या गाठा बिटा असतात त्या नाही राहत। असं मिक्स करून घेतलं थोड्याच पाण्यामध्ये की हे बघा अशा गाठा सगळ्या निघून जातात। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू, आपल्याला जेवढं पाणी करणार आहे तेवढं। हे असं आता हे साईडले करून घेऊ। आता हे सगळं मिक्स करून झालं आपलं बेसन। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि हे कढई ठेवते मी। कढईमध्ये आपण 1 चम्मच तेल टाकून घेऊ। आपण थोडीशी राई टाकून घेऊ। थोडीशी राई टाकली। आता आपण हे सगळी सामग्री टाकून घेऊ। मिरची, लसण आणि प्याज मिक्स करून घेऊ। आता आपण थोडीशी हळदी टाकून घेऊ। थोडंसं नमक मी बेसन मध्ये टाकणार आहे। अर्धा चम्मचही कमी नमक घेतलं मी आणि हे आता असं मिक्स करून घेऊ। हे आता मस्त झालं। आपला कांदा भाजून झाला मस्त। मिरची पण चांगली छान झाली। आता आपण हे बेसन टाकून घेऊ। याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि हे बेसन असं चांगलं मिक्स करून घेऊ। याच्यात मी थोडंसं अजून पाणी टाकून घेते। आता मी हा कोथिंबीर धुवून घेतला। आता आपण हा काटून घेऊ। आता वरून बेसन मध्ये हा कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ। आता आपले 5 मिनिट झाले। झाकण खोलून बघू। हे बघा बेसन आता बनवून तयार आहे। आपलं बेसनची रेसिपी बनवून तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।